नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीएड सीईटी असेल, LLB सीईटी असेल, तसेच ज्या सर्व सीईटी घेतल्या जातात तर याच्या संदर्भात सीईटी पोर्टलमार्फत एक नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या सीईटी असतील, याच्यामध्ये बीएड सीईटी असेल, LLB सीईटी असेल, MBA सीईटी असेल, PCB PCM अशा सर्व सीईटीसाठी हे परिपत्रक लागू राहणार आहे आणि साधारणतः या सर्व सीईटीची नोंदणी याच आठवड्यामध्ये सुरू होणार आहे। या संदर्भात देखील ही महत्त्वाची अपडेट आहे। चला तर वेळ न घालवता ह्या परिपत्रकामध्ये काय नोटीस देण्यात आलेली आहे हे आपण पाहूया। तर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारचं परिपत्रक सीईटी सेलने 22 तारखेला प्रसिद्ध केलेलं आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांना आता सीईटी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी 3 महत्त्वाची कागदपत्र लागणार आहेत। तर याच्यामध्ये जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत तर यांना त्यांचा आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे। तर या आधार कार्ड अपडेटमध्ये विद्यार्थ्याचं नाव असलं पाहिजे प्रॉपर, त्याचबरोबर विद्यार्थ्याचा लेटेस्ट फोटो असला पाहिजे, अति जुना नसावा फोटो, 1 वर्षापर्यंतचा जरी फोटो असेल तो चालणार आहे। त्याचबरोबर सदरच्या आधार कार्डवरती विद्यार्थ्यांच्या वडिलांचं नाव असलं पाहिजे। त्याचबरोबर लक्षात घ्या की आधार कार्डमध्ये तुमचा ॲड्रेस प्रॉपर असला पाहिजे। त्याचबरोबर लक्षात घ्या की तुमच्या आधार कार्डवरती जन्मतारीख पूर्णपणे असणे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। तर ह्या गोष्टी जर असतील तरच तुम्हाला सीईटी सेल मार्फत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। कारण का लक्षात घ्या आधार नंबर टाकून OTP व्हेरिफिकेशन असल्यामुळे लक्षात घ्या सीईटी सेल मार्फत ही नोटीस देण्यात आलेली आहे। त्यामुळे जे विद्यार्थी बीएड असेल त्याचबरोबर MST सीईटी अंतर्गत लक्षात घ्या की LLB सीईटीची तयारी करत आहे तर त्यांना त्यांचा आधार अशा प्रकारचं अपडेट असणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या 1 वर्षापूर्वी जरी तुम्ही अपडेट केला असेल तरी चालेल। लक्षात घ्या फार जुनं आधार कार्ड नसलं पाहिजे। ह्या बाबी आता मी सांगितल्यात त्या तुमच्या बाबी आधार कार्डवरती असल्या पाहिजेत। याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच अपार ID म्हणजेच अपार ओळखपत्र विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे। अनेक विद्यार्थ्यांचं जे अपार ID कार्ड आहे त्यांच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं, त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या यापूर्वीच्या कॉलेजमध्ये शाळांमध्ये तुम्हाला तुमचा अपार ID मिळणार आहे। तर ही 2 कागदपत्रे सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत यांना कंपल्सरी लागणार आहेत असं या परिपत्रकामध्ये सीईटी सेलने सांगितलेलं आहे। आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच UDID सर्टिफिकेट। तर लक्षात घ्या जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यानंतर तर लक्षात घ्या जे विद्यार्थी दिव्यांग आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांना UDID ओळखपत्र देखील अपडेट असणं गरजेचं आहे। विद्यार्थ्याचं नाव, त्यांचं जन्मतारीख सगळी माहिती या UID सर्टिफिकेटवरती असली पाहिजे। याचबरोबर लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना सीईटी रजिस्ट्रेशनसाठी ह्या गोष्टी लागणार आहेत। त्यामध्ये आधार कार्ड असेल, अपार ID असेल, त्याचबरोबर दिव्यांग सर्टिफिकेट असेल, त्याचबरोबर मागचं जे क्वालिफिकेशन असेल त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे। तर याचबरोबर जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना रिसेंट फोटोग्राफ, आधार कार्ड, त्यानंतर शाळेचं बोनाफाईड, मागचं क्वालिफिकेशन किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट देखील अशा प्रकारची संपूर्ण माहिती लागणार आहे। आणि याचबरोबर हायर क्वालिफिकेशन सर्टिफिकेट देखील लागणार आहे। तर अशा प्रकारची ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बीएड सीईटी असेल, LLB सीईटी असेल, याच आठवड्यामध्ये फॉर्म सुरू होण्याची शक्यता आहे। तर लक्षात घ्या बीएड सीईटी असेल, LLB सीईटी असेल, इतर सीईटी असेल या संदर्भात संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जातात, त्यामुळे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। अपार ID कसं काढायचं तर या संदर्भात संपूर्ण खात्रीशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। सीईटी संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।